नमस्कार मित्र हो, स्पर्धागुरू ASP या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपल्या अभियोग्यताधारकांचं पुणे आयुक्तालयाच्या समोर आंदोलन चालू आहे. आज दिवस दुसरा आहे. पाहूया नेमका आंदोलनामध्ये सध्या काय चालू आहे. लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबला. राज्यातील सगळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेळोवेळी अभियोग्यताधारकांना 2 टप्प्यात 50,000 शिक्षक भरतीचे आश्वासन दिले, परंतु अगदी निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या तरी पहिल्या टप्प्यातील 30,000 पदांची शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने या अभियोग्यताधारकांनी आता शांततेचा आणि संविधानिक मार्गाने आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. आणि येत्या 8 दिवसामध्ये 10% पदकपात, रिक्त अपात्र गैरहजर, सेकंड फेजसह या जाहिराती प्रकाशित न झाल्यास हेच अभियोग्यताधारक उद्या तीव्र असं दिशेने इच्छा मरणाची परवानगी मागतात. 10% रिक्त अपात्र पदासह सेकंड फेज मधील जाहिरात लवकरात लवकर या शासनाने देऊन या सर्व अभियोग्यताधारकांना योग्य पद्धतीने न्याय द्यावा व या कुटुंबाशी चालू असलेला खेळ लवकरात लवकर संपवावा. अन्यथा सर्व अभियोग्यताधारकांची मानसिकता बिघडलेली आहे आणि सर्व अभियोग्यताधारकही शेवटच्या टोकावरती आलेले आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर जागे होऊन सर्व अभियोग्यताधारकांना जास्तीत जास्त जागा देऊन लवकरात लवकर निवड करावी ही शासनाला नम्र विनंती. अपात्र गैरहजर जागा, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, नपा, मनपा संस्था यांना जागा अपलोड करण्यासाठी शासनाने टॅब उपलब्ध करून द्यावा आणि लवकरात लवकर आमच्या जाहिराती आचारसंहितेपूर्वी याव्यात हीच आमची शासनाला मागणी आहे. देशभरातून जे काही अभियोग्यताधारक आहेत ते सर्वजण आयुक्त कार्यालय पुणे इथे सर्वजण जमलो आहोत आणि 20 ऑगस्टपासून धरणे आंदोलन इथे चालू केलेलं आहे. तरी शासनाने 8 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा, तसेच महानगरपालिका, नगरपालिका व तसेच इतर संस्थांच्या जागा उपलब्ध होण्यासाठी लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत टॅग उपलब्ध करून देण्यात यावा, नाहीतर आम्ही आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहोत. Honorable Education Minister and our Education Commissioner, it's my humble request, please fill all the vacancies which are available, because all the future teachers came here for protesting our requirements. So I am requesting to you again, it's heartily request to you, please fill all the vacancies which are available in Manpa, Napa, Jilla Parishad, Katak Mandal and all the interviews in institutions. So please fill all the vacancies which are available in our criteria. Thank you. आज 20 ऑगस्टपासून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. आज आमचा 3 दिवस आहे. तरी पण 10% रिक्त पात्र जागा, त्यासाठी आमचे हे आंदोलन आहे. तरी पण आमच्या शासनाला मागणी आहे की हे जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्या. तसेच नपा, महानगरपालिका, कटक मंडळे, खाजगी शिक्षण संस्था, जिल्हा परिषद यासाठी लवकरात लवकर टॅब उपलब्ध करून द्यावा हीच आमची विनंती. शिक्षण मंत्री आणि आयुक्त साहेब